रुसलेल्या राधेला कृष्णा म्हणतो हास, चंदनरावांचं नाव घेते आणि मधुराताई सोबत करते मिरचीचं लोणचं सर्वांसाठी खास. वाह, क्या बात है. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. जसं की तुम्हाला माहीत आहे, आठवड्यातून एकदा आपण पारंपरिक पदार्थ बघत आहोत. तर असंच एक चटपटीत पारंपरिक पदार्थ आपल्यासाठी बनवणार आहेत किमयाजी. तुमच्या या आजच्या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. थँक्यू. आज आपण काय बनवतोय? आज आपण चटपटीत मिरचीचं लोणचं बनवतो. वा, म्हणजे नाव ऐकूनच कधी एकदा खाऊ असं झालंय. येस. आणि ना आपण रेसिपीची सुरुवात करणारच आहोत, पण रेसिपीची सुरुवात करण्यापूर्वी ना आपण एक मस्त उखाणा घेतो. तुम्ही काय आज उखाणा घ्याल? रुसलेल्या राधेला कृष्णा म्हणतो हास, चंदनरावांचं नाव घेते आणि मधुराताई सोबत करते मिरचीचं लोणचं सर्वांसाठी खास. वा, क्या बात आहे. किती सुंदर उखाणा. थँक्यू. खूप छान. तर सुरुवात कशी करूयात? हो, आधी आपण सर्वात आधी ही मोहरी आहे ती वाटून घ्यायची आहे. अच्छा. साधारण किती घ्यायची अंदाज? 50 ग्राम मोहरी. त्यांनी अगदी प्रमाणबद्ध रेसिपी आज त्या दाखवत आहेत. तुम्ही खूप सुंदर दिसताय. थँक्यू. सो याची फक्त भरड काढायची. हो. मोहरी बस एवढी? हो. आता ही तयार मोहरी बाउलमध्ये काढूयात. मस्त. हां, याच्यात आपण 20 ग्राम हळद आणि जितकी आपण मोहरी घेतली तेवढेच आपल्याला मीठ आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे हा आपला मसाला बेसिक तयार झाला. वाह, काय सुंदर दिसतं आणि रंग इतका सुरेख आलाय आणि ती मोहरीची डाळ इतकी छान अशी फुलून येते. वाह, ती मोहरी नुसती कुठली जरी ना तरी त्याचा इतका छान असा रिफ्रेशिंग सुवास दरवळतोय. आणि हळद. वाह, मस्त. मसाला तर आपला तयार आहे. आता पुढे काय करूया? आता आपण ह्या 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या आहेत त्या आपण ठेचून घ्यायच्या आहेत. अच्छा, नुसतं ठेचायचे नॉर्मल. म्हणजे आपण मिरचीचं लोणचं करतो, पण त्यातही किती व्हेरिएशन्स असू शकतं ना, तुम्हाला ही रेसिपी बघितल्यावर लक्षात येईल. बस. वा, आता पुढे काय करतोय? त्याच्यात आपण मेथीचे दाणे आणि लसूण भाजून घेणार आहे. हां, बट गॅस बंद करून तेल थोडंसं तापलं पाहिजे. तेल स्मोकी झालं की गॅस बंद करायचं. अजून नाही तापलेलं तेल आता छान गरम करून घेतो आम्ही. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. तेल मस्त गरम झालं, तुम्ही बघू शकाल. हलकासं बॉईल व्हायला लागलं. आता गॅस बंद केलेला आहे, म्हणजे स्मोकी हॉट जसं हवं तसं गरम झालं. हो. आता काय करू? आता याच्यात आपण लसूण. अच्छा, लसूण घातलं की त्याचं तापमान कमी होतं तेलाचं. आणि मग मेथीचे दाणे. किती छान. नाही तर लसणाची छान अशी खमंग फोडणी, ते मेथी त्याच्यात टाकलं, इतका छान सुवास त्याचा दरवळतो. वा. आता हे थोडं तडतडायला लागलं की आपण हा मसाला याच्यात मिक्स करू. अच्छा. वा, आता गॅस थोडा वेळ चालू ठेवला होता. लसूणला हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली. गॅस बंद केला आहे पूर्ण. आता पुढे काय करूयात? आता हा जो आपण मसाला तयार केलाय तो ह्याच्यात मिक्स करायचा. अच्छा, एकदम एकत्र करायचा. तो सुवास तरवळतोय. वा. आता पुढे काय करूया? लिंबाचा रस काढून घ्यायचा आपल्याला. अच्छा, किती लिंब लागतील? साधारण 3 लिंब. अच्छा, खूप व्हेरिएशन आहे या रेसिपीमध्ये. आता पुढे काय करायचं? पुढे आपण हा मसाला याच्यात मिक्स करायचा. हा मसाला आहे ना पूर्ण थंड करूनच घाला. आता थोडं आम्ही गडबड आहे म्हणून लगोलग टाकतोय, पण मसाला पूर्ण हा थंड करून घ्यायचा आणि मग लिंबाच्या रसामध्ये मिसळून घेऊयात. मस्त खमंग असा या मसाल्याचा सुवास तरवळतोय. आता हे मिसळून घ्यायचं. कमीत कमी तेलामध्ये मी हे लोणचाचा प्रकार बघते. सो या आहे ना पोपटी ज्या मिरच्या येतात त्या मिरच्या घेतल्या. म्हणजे एक डार्क गडद हिरवी रंगाची मिरची येते, ती जरा तिखट जास्त असते. ही तिखटाला थोड्या प्रमाणात कमी असते, म्हणून ही मिरची घेतली. जेणेकरून ते लोणचं खाल्लं गेलं पाहिजे. वा, काय सुंदर दिसतंय.
पुढे काय करायचं? आता आपण एका बरणीमध्ये ह्याला store काढून करायचं. स्टोर करायचं. अच्छा. आणि मग थोडं ते उन्हात ठेवून. उन्हात ठेवायचं. उन्हात किती दिवस ठेवायचं? एक 2 ते 3 दिवस 2-3 दिवस ऊन दाखवायचं. दाखवायचं. आणि मग हे किती दिवस टिकतं साधारण? 1 वर्ष साधारण. अरे वा, वर्षभर हे लोणचं छान टिकतं. आणि मस्त असं चटपटीत लिंबाची चव, तिखट हिरवी मिरची आणि लसूण, क्या बात आहे. म्हणजे जबरदस्त. आत्ताच ते इतकं छान दिसतंय मला वाटतं. आणि पटकन मुरत पण असेल, म्हणजे लगोलग पण एका दिवसात ते तयार होत असेल. 1 दिवस उन्हात जरी ठेवलं तरी खाण्यासाठी. सो किमियाजी आज मुंबईवरून खास आलेल्या आहेत आणि पहाटे 5ला निघून त्या पुण्यामध्ये ट्रॅव्हल करून आल्या आहेत इतकी सुंदर चटपटीत रेसिपी दाखवण्यासाठी. खरंच खूप मनापासून धन्यवाद तुम्ही आज वेळात वेळ काढून आणि एवढा प्रवास करून पुण्यात आल्याबद्दल. नाही, मी तुमची खूप मोठी फॅन आहे, त्यामुळे मी थँक्यू. सो एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडे. थँक्यू. चला, यंदा मला आहे ना लोणचं बनवायचं टेन्शन नाही आहे, कारण मला आयतं लोणचं मिळालेलं आहे. सो पुन्हा भेटूयात अशाच मस्त पारंपरिक पदार्थांसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.